काय ग? चिकणी खाते. काय एकटीच काय बडबडतेस? कोण? मी हा मी ते आपलं असंच. पण तुम्ही जी बडबड करत होता ती बाहेरपर्यंत ऐकू येत होतं. मी काय? बरं ते जाऊ द्या. उद्या सकाळी मला लवकर निघायचंय तुमच्या आधी. कशाला? कपूर साहेबांनी बोलवलंय. आता या कपूरचं काय काम आहे राधिकाकडे? कपूर सरांनी कशाला? कॉन्ट्रॅक्टच काम असेल ना. कसं होणार आहे सकाळी कुणास ठाऊक. अथर्वचं आवरायचंय. तो एक तर ऐकत नाही पोट्टा. उद्या त्याची परीक्षा आहे. शाळेत सोडायला लागणार त्याला लवकर. होईल ग, मॅनेज होईल. आणि तुला काय आजकाल काही मॅनेज करता येतं. सिंगापूरला यायचं कसं मॅनेज केलंस ना तू. इथं काय लहानसा नाही, करशील मॅनेज तू. तुम्हालाही असंच वाटतं ना? हो नाही वाटतं म्हणजे काय, कॉन्फिडन्सच आहे मला. पण राधिका, नाही एक लक्षात ठेव, तुला बाकी सगळं जमत असलं ना तरी हे कॉन्ट्रॅक्टचं तुला वाटतं तेवढं साधं सोपं नाहीये बरं का. का? नाही म्हणजे बाकी वेळेला तू कसं छान छान पदार्थ करून लोकांना खायला घालून त्यांच्याशी गोड गोड वागून त्यांना कसं इम्प्रेस करतेस. हा, लोक कसे तुझ्या वागण्या बोलण्यावर फिदा होतात, तसं या बाबतीत घडणं मुश्किल आहे. म्हणजे इथे फक्त कपूर सर नाही आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे इतर पार्टनर्स सुद्धा आहेत ना. तुझं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या नजरेखालूनही जाणार आहे. त्यामुळे तुला वाटतंय तेवढं सगळं साधं सरळ सोपं नाहीये. गोष्टी कधीच साध्या सोप्या सरळ नसतात. म्हणून काय आपण प्रयत्नच करायचा नाही का? मी माझ्या बाजूने प्रयत्न करणार आहे आणि काम मिळवणार आहे. कर कर. उद्या जाऊ मग एकत्रच. नको, तुम्ही तुमचं जा, मी माझं जाईल. कामाच्या ठिकाणी काम. शिट्टी वाजली. काही केलं तरी राधिकाचा कॉन्फिडन्स काही कमी होत नाहीये. दिवसेंदिवस जास्तच हुशार होत चाललीये. आता मलाच काहीतरी करावं लागेल. जाऊ दे, आधी शनायाचा इश्यू सॉल्व्ह करतो. उद्याच्या उद्या केडीला भेटतो आधी. अथर्व, आवरलं का रे? हो बघू बरं. पेन्सिल घेतली का? हो आणि खोड रबर. हो आणि सारखी खाडाखोड करू नको बरं, मार्क कट होतात, तुला माहितीये ना. हो हा, आणि नीट पेपर लिही. शांत डोक्याने पेपर लिही. हो अभ्यास झाला ना तुझा? हो हो आई, तू 10 डेज प्लस ना का विचारते मला? आता नाही हा विचारणार. हे बघ, कंपास राहिली की नाही तुझी. चला आवरा लवकर. काय चाललंय, आवरलं का? हो आवरलं ना. काय नेहा, झाला का अभ्यास? हो झाला ना अभ्यास. हो. अभ्यास झालेलाच असतो, फक्त मार्क मिळवताना गडबड होते. आता असं काय म्हणून राहिली, हुशार आहे ती. अगं तिला काय, आपल्यालाही लहानपणी असंच वाटायचं ना की आपला अभ्यास झालाय. किती मस्त दिवस होते ना ते. हो ना, उगाच नाही म्हणत, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. खरंच मजेचे दिवस होते. बर, बोलत काय बसलोय. चला सर्व दप्तर घे ना तू, आपण निघूया बर का. अगं तू कुठे निघालीस सकाळी? मला पण निघायचंय, घाई आहे खूप. यांच्या ऑफिस मध्ये जायचंय ना, कपूर साहेबांनी बोलवलंय. हा, ते तू बोलली होतीस. बर रेवती, मी नानीजींना सांगून ठेवलंय, पोरं शाळेत आली ना की ते बस मधनं उतरवून घेणार आहेत. बरं, हे एक बरं केलंस हा तू. हल्ली लवकर निघता नाही येत मला ऑफिस मधून, खूप काम असतं ग. तू काही काळजी करू नकोस, नानीजी आहेत ना. चल चला 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 अथर्व, नीट लिहा पेपर, चुका करू नका. कळलं ना? चला पुढे जा. हो. अरे नकोय रे. मग काय होय तुला, चहा कॉफी काय? काही नकोय बाबा. माझी कशी विकेट पडली दिसतंय ना तुला. अरे डार्लिंग, तू तू जो गेम खेळतोय ना त्यात विकेट पडणं आम बात आहे. हा, पण आज जे आहे तेच उद्या राहील असं नाही आहे. क्योंकि कल कल है और आज आज है. कभी हाथ में कटोरा, कभी सर पे ताज है. ए बाबा, तू ते शेरो शायरी वगैरे नंतर करशील का? मला कळेल असं बोल. आता मला सोल्युशन दे ना, त्यासाठी आलोय ना. अरे हो, पण आधी प्रॉब्लेम तर सांग ना. शनाया गेलीये पुण्याला. मग काय, मस्त आहे, उत्तम आहे, जाऊ दे. उत्तम कसलं?
शनाया जाताना मला धमकी देऊन गेलीये की मी राधिकाला असं वागवलं पाहिजे जेणेकरून तिला त्रास होईल, आणि मी जर असं केलं तरच प्रूव्ह होईल की राधिकापेक्षा मी शनायाचा जास्त विचार करतो. अरे यार, तुझं लाईफ आहे का जॉमेट्रीचे थेरम्स? कोणाकोणाला आणि काय काय प्रूव्ह करणार आहेस तू? अरे पण करावं लागणार आहे ना यार, नाही तर ती बोलणार नाही माझ्याशी. ती शनाया पण ना वेडी आहे. ती वेडी आहे आणि ही राधिका जरा जास्त शहाणी आहे. त्यामुळे हिचा वेडेपणा आणि हिचा शहाणपणा याच्यामध्ये मधल्यामध्ये मी भरडला जातोय. त्याच्यात आता त्या कपूर सरांनी नवीन कॉन्ट्रॅक्ट राधिकाला द्यायचा घाटच घातलाय. ती जर तिला मिळालं ना तर तिचा कॉन्फिडन्स अजून वाढणार आहे. ए भाई, तू काही पण करा, पण तुझ्या बायकोला कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट मिळू नको देऊ. हं? अरे का म्हणजे? अरे तू म्हणतोयस त्याप्रमाणे तिचा शहाणपणा तर वाढेलच, पण मेन म्हणजे तिचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि एकदा का कुठल्या बाईचा कॉन्फिडन्स वाढला ना की मग ती पुरुषाला मागे टाकून अशी पुढे जाते ना की सांगता येत नाही. पण तुझी बायको आहे हा तशी. ती एकदा तुझ्या पुढे गेली ना की तुझी वाट लागली म्हणून समज. हा, केडी, तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस रे? नाही नाही, माझ्या बाजूने बोलतोस की तिच्या? मी माझ्या बाजूनी, पण तू काही करा, तिला कॉन्ट्रॅक्ट नको मिळू देऊ बस. हा, अरे हे झालं राधिकाचं, पण शनायाचं काय? अरे तेच ना, म्हणजे तू असं चित्र उभं कर की हे सगळं तू मुद्दाम राधिकाच्या विरोधात आहेस म्हणून करतोय, है की नाही? म्हणजे शनाया पण खुश होईल, तिचाही तुझ्यावर विश्वास बसेल. काय याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी. वा 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 केडी. नाही, बाकी तू कसाही असलास ना, हा? तसं नाही, म्हणजे बाकी तू कसाही असलास ना तरी या बाबतीत मी तुला मानतो. हा, म्हणजे असल्या आयडिया तुझ्याच चुपीत डोक्यातून बरोबर येऊ शकतात. क्या बात आहे, मानलं तुला. मानलं की नाही? हा? मग आण ना, गिफ्ट आण माझं. गिफ्ट कसलं? अरे सिंगापूर वरनं माझ्यासाठी काहीतरी तर आणलं असशील. अरे बाबा नको ते सिंगापूरचं नाव काढू रे. येताना हिच्या बॅगा इतक्या भरल्या होत्या ना त्या शनायाच्या शॉपिंग पायी की काही विचारू नको. कस्टमला मला ते एक्स्ट्रा पैसे भरून सगळं. अरे पण ड्युटी फ्री वरून माझ्यासाठी काही नाही जमलं यावेळेला, पण थँक्यू फॉर द ऍडवाइस. मस्त ऍडवाइस दिला, क्या बात आहे. चल नेक्स्ट टाइम भेटतो, बाय. अरे ए ए ए गॅरी, अरे पण आत्ताच काय? अरे वाटलं होतं चांगलं आत्ता झालीस ती सोय. आजकाल सगळंच फुकटात करतो हा. मी पैसे घेणार हा, पण पैसा वसूल करणार मी. भाभी जी, मैंने ही आपको कुछ बात करने के लिए बुलाया है. बोला ना सर. वैसे तो हमारी कंपनी का कॉन्ट्रैक्ट पाने के लिए बहुत बड़ी बड़ी कंपनी के लोग इंटरेस्टेड हैं, लेकिन मैं चाहता हूं कि ये कॉन्ट्रैक्ट आपको मिले. लेकिन हाँ, ये फैसला मैं अकेले नहीं ले सकता. म्हणजे? मतलब भाभी जी, हमारी कंपनी का पैनल बैठता है और वो डिसाइड करता है कि कॉन्ट्रैक्ट किसे दिया जाए. इसके लिए एक अच्छी सी प्रेजेंटेशन बनाकर हमारी कंपनी की कमेटी के सामने रखनी होती है, और जिसकी प्रेजेंटेशन अच्छी होती है कॉन्ट्रैक्ट उसे मिल जाता है. प्रेझेंटेशन म्हणजे? अपनी कंपनी के बारे में, अपने प्रोडक्ट्स के बारे में, अपने रिसर्च वर्क के बारे में. अगर आप चाहें तो ये प्रेजेंटेशन आपको कोई भी बना के दे सकता है, जैसे मिस्टर आनंद, पानवलकर सर, जैनी, और हाँ गुरुनाथ भी. नाही सर, नाही, कोणी बनवून देण्यापेक्षा मी बनवेन ना. नाही म्हणजे मलाही सगळं कळेल कसं बनवायचं असतं प्रेझेंटेशन वगैरे. जास्तीत जास्त काही अडलं तर मदत घेईन मी कोणाची तरी, पण कोणी बनवून द्यायला नको, मी बनवी. वेरी गुड भाभी जी, मुझे आप पर पूरा भरोसा है. ये प्रेजेंटेशन आपको 3 दिन में तैयार करनी है, और ये प्रेजेंटेशन आपके राधिका मसाले के लिए टर्निंग पॉइंट होगी. तो 3 दिन बाद मिलते हैं भाभी. हो सर, हे प्रेझेंटेशन चांगलं बनवण्याचा मी पुरा प्रयत्न करेन.